मी प्राध्यापक एल.बी. गायकवाड. कसे आहात आपण? चांगले आहात? आपण आनंदी आहात? असायलाच पाहिजे. आणि मी ईश्वराकडे एक विनंती करतो की आपलं आयुष्य चांगलं राहो. आज आपण एका विषयावर बोलणार आहे. तो विषय आहे वर्तमान काळाशी मैत्री करा, म्हणजे वर्तमान काळात जगा. बघा, आता खरं तर आपली मनस्थिती ही अशी असते की ती फक्त मनावरच अवलंबून असते. आपल्या जीवनाचा मालक मन आपण केलेला आहे आणि मन हे सर्वात खराब असतं. हे आपल्याला कुठेही घेऊन जातं आणि मनाला उत्तम आपण शिकवलं पाहिजे. आपण मनाला उत्तम नाही शिकवलं तर मन आपल्याला कुठे घेऊन जाईल? त्रास देईल, आणि ते त्रास देते. बघा, त्या मनाला नेहमी आपण वर्तमान काळामध्येच ठेवलं पाहिजे. बघा, वर्तमान काळ असा काळ आहे की तो भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा मालक आहे. आणि ह्या वर्तमान काळामध्ये जर आपण राहायला शिकलं तर काय होईल? बघा, वर्तमान काळच आपल्याला जीवन देईल. हे बाकीचे दोन काळ जीवन नाही देत. जीवन घेतात, त्रास देतात. बाकीचे भूतकाळ व भविष्यकाळ विनाकारण आपल्याला कन्फ्यूज करतात. आणि म्हणून आपण भूतकाळातच जगायला नको. आपण वर्तमान काळातच जगलं पाहिजे, भविष्यकाळात जगायलाच नको. ह्या गोष्टी शिकणं फार गरजेचं आहे. भविष्यकाळ आपल्याला काय करतो? जास्तचा ईर्ष्यावाद आपल्यामध्ये निर्माण करतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. म्हणजे वर्तमान काळ सोडून, म्हणजे वर्तमान काळाचा आनंद सोडून आपण भविष्यकाळामध्ये घुसतो आणि दुःखी बनतो. म्हणून वर्तमान काळाशीच आपण लढलं पाहिजे. आपण भविष्यकाळाशी लढायला नको, आपण भूतकाळाशी लढायला नको. आणि आपण जर सारखं वर्तमान काळाशी लढत राहिलो, झटत राहिलो, तर आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ हे दोघं काळ अतिशय उत्तम होतील, सुधारतील. म्हणून आपण वर्तमान काळाशी मैत्री करावी असं मला वाटतं. यासाठी काही मी पुरावे आपल्याला देईल. आणि पहिला पुरावा आहे सर्व संत. बघा, सर्व संत वर्तमान काळातच जगले. भूतकाळ कुठं आहे हा त्यांना माहीत नव्हता. त्यांना भविष्यकाळ तर माहीतच नव्हता. त्यांचा भविष्यकाळ हा वर्तमान काळावर ठरला, त्यांचा भूतकाळ हा वर्तमान काळावर ठरला. आणि त्यांनी नेहमी ज्या काळात राहिले त्याच काळाचा त्याने विचार केला. समोर काय दिसतंय त्याचाच मी विचार केला पाहिजे. मागे काय झालं त्याचा काय संबंध आला? पुढे काय होणार आहे हे मी बघितलं का? किंवा मागे काय झालं ते मी बघितलं, परंतु ते काय करणार आहे? मला आता नुसता त्रास देणार आहे. आणि पुढची कल्पना आहे. म्हणून भविष्यकाळ आणि भूतकाळ हे काही फायद्याचे काळ नाही, हे संतांनी आपल्याला सांगितलं. आणि म्हणून आपल्या जगामध्ये मोठे मोठे संत होऊन गेले. त्यांनी फक्त आणि फक्त वर्तमान काळ आपल्याला दिला. वर्तमान काळात ते जगले आणि महान होऊन गेले. बघा, आपण विनाकारण भूतकाळामध्ये जगतो, विनाकारण स्वतःला त्रास देतो, लवकर मरतो, लवकर आजार येतो आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. यासाठी काही संतांची उदाहरणं आपण देऊया. बघा, श्री समर्थ रामदास यांना कोण होतं? कुटुंब होतं. पण त्या कुटुंबाला सोडून ते एकांतात गेले. त्यांना त्या एकांतानं, म्हणजे त्या वर्तमान काळानं, त्या चालू स्थितीनं त्यांना सत्याचं वास्तव दिलं. आणि त्या सत्याच्या वास्तवामधून त्यांनी ग्रंथ संपदा आपल्याला दिली. त्याने आपला श्रीमद दासबोध लिहिला. आणि आज श्रीमद दासबोध हा जग घडवताना आपल्याला दिसतो आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांचं दुसरं उदाहरण घेता येईल. ह्यांचं जीवन साऱ्यांना माहीत आहे, आपण सर्व यांना ओळखतो. आई वडील लहानपणी यांचे सुटले. वर्तमान काळाला त्यांनी आई वडील बनवलं, त्याला जिंकलं, त्या वर्तमान काळाला जिंकलं. सर्व भावंड बनले आपले मार्गदर्शक. तर बघा, वर्तमान काळाला जो जिंकतो तो सर्वांचा मार्गदर्शक बनतो, हे या ठिकाणी स्पष्ट जाणवत आहे. गौतम बुद्ध यांनी काय केलं? त्यांचा भूतकाळ सोडला, त्यांचा भविष्यकाळ सोडला, वर्तमान काळात ते जगायला लागले. काय केलं यांनी तर संसारच सोडला. बघा, संसारात दडलं होतं असत्य. संसार त्यांना असत्य वाटला आणि एक सत्य शोधण्यासाठी
ते बाहेर पडले आणि त्यांनी ते सत्य शोधून काढलं. एक नवीन गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आपल्या समोर आलं. तो त्यांना खूप त्रास द्यायचा बघा. तो म्हणजे कोण? तो त्यांचा भूतकाळ त्यांना खूप त्रास द्यायचा आणि वर्तमान आणि भविष्यकाळ त्यांनी काही बघितलाच नव्हता. आणि वर्तमान काळ फक्त ते जगत होते. त्या वर्तमान काळात त्यांना भूतकाळ त्रास देत होता, त्या वर्तमान काळात त्यांना तो भविष्यकाळ त्रास देत होता. म्हणून त्यांनी ह्या काळांना सोडून दिलं आणि या काळांना सोडून दिलं आणि ती माया त्यागली आणि पत्नी मुलगा यांना त्या परमेश्वरावरच त्यांनी सोडून दिलं आणि वर्तमान काळात ते जगू लागले. थोडक्यात आपल्याला असं दिसतं की सर्व संतांनी हेच केलं. तर या संतांचा संदेश घेणं हे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, संदेश असा यातून आपल्याला सांगता येईल, गोळा करता येईल की साऱ्या संतांनी माया सोडली, कारण माया हेच फार त्रासाचं कारण आहे. माया हेच अतिशय बेकार अशी परिस्थिती आपल्या समोर निर्माण करते. म्हणजे आपण माया सोडायची नाही आहे, आपण मायेत राहायचं आहे. पण मायेचा किती प्रमाणामध्ये आपण विचार करायचा, ती माया कशी आपल्याला अनेक वेळा त्रास देते हे आपण समजलं पाहिजे. वर्तमान काळामध्ये आपण जगलं पाहिजे संतांसारखं, कारण संत हे वर्तमान काळामध्ये जगले आणि म्हणून त्यांची मानसिकता नेहमी दांडगी राहिली. आपली मानसिकता दांडगी का राहत नाही? तर आपण भूतकाळामध्ये रमतो, भूतकाळ आपल्याला त्रास देतो, भविष्यकाळाचा आपण विचार करतो, म्हणून आपली मानसिकता ही अतिशय कमी होते आणि आपण विनाकारण फाजील असा विचार करत बसतो आणि म्हणून आपली ही मानसिकता जास्त काळ राहत नाही. याचं कारण आपण मनाला ताब्यात ठेवू शकत नाही. आपण ठेवत नाही, संतांनी ठेवलं आणि म्हणून संतांनी ठेवलं. तेही तर आपल्यासारखेच आधी जन्माला येताना आपल्यासारखेच होते, नंतर ते संत झाले. अर्थात ते जन्माला येतानाच देवपुरुष म्हणून आले, त्यात वाद नाही. परंतु त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की या मनाला आपण ताब्यात घेतलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ रामदासांनी तर स्पष्ट मनावर सांगितलं की मना सर्वता भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी हा पावी जेतो स्वभावे. म्हणजे आपल्या स्वभावामध्ये जर पवित्रपणा यायचा असेल, आपल्या स्वभावामध्ये परमेश्वर आणायचा असेल, आपल्या स्वभावामध्ये जर देवपण आणायचं असेल, तर आपण मनाला शिकवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला त्याने श्री मनाचे श्लोक दिलेले आहेत. आणि वर्तमान काळ हा एक सत्य धागा आहे आणि त्या धाग्याला पकडून आपण चाललं पाहिजे, हे ह्या सगळ्या संतांनी सांगितलं. आणि त्या सत्याला शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि हा प्रयत्न त्यांनी फक्त आणि फक्त वर्तमान काळात राहूनच केला. भूतकाळात राहून काही विकास करता येत नाही मित्र. भविष्यकाळामध्ये राहून काहीच विकास करता येत नाही. आपल्याला जो विकास करता येतो तो विकास फक्त वर्तमान काळातच राहून करता येतो. आणि वर्तमान काळामध्ये राहून केलेला विकास म्हणजेच सत्यम शिवम सुंदरम. म्हणजे सत्य हेच शिव आहे आणि शिव हेच सत्य आहे. तर हे सगळं शिव, सत्यम शिवम सुंदरम हे ह्या संतांनी वर्तमान काळात राहून आपल्याला सांगितलं. आपण मित्र हो, या असल्या वर्तमान काळामध्येच राहायला शिकलं पाहिजे. कारण आपल्याला आपल्या संतांनी एक धागा दिलेला आहे, दोरा दिलेला आहे. त्या दोऱ्यामध्ये आपण स्वतःला ओवून घेतलं पाहिजे. अशा सत्यामध्ये, अशा शिवामध्ये, अशा गौतम बुद्धामध्ये, अशा श्रीरामामध्ये, अशा रामदासामध्ये, अशा ज्ञानेश्वरामध्ये आणि अशा एका परमेश्वरामध्ये आपण रमलं पाहिजे. आणि परमेश्वराने किंवा परमेश्वर आपण बघितला नाही पण संत बघितले, म्हणून ह्या संतांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाने आपण वागलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि वर्तमान काळ हा आपला प्रमुख असला पाहिजे असंही मला या ठिकाणी जाणवतं. तर हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला सांगायचं आहे कमेंट बॉक्सच्या द्वारा. आणि मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. थांबतो. थँक्यू.